आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अपार आयडीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणारा आहे. अपार आयडीच्या अनुषंगाने जे विविध कामं शाळांच्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांना करावयाची आहे त्या सर्व संदर्भात आजचा हा व्हिडिओ महत्त्वाची माहिती देणारा आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. सुरुवातीला आपण जाणून घेऊया UDIS प्लस पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत. पालक शिक्षक सभा आयोजित करा. शाळांनी अपारची माहिती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी पालक शिक्षक सभा आयोजित करावी. संमतीपत्र वितरित करा. शाळांनी पालकांना संमतीपत्र देऊन ती भरून घेणे आवश्यक आहे. पालकांची संमती घ्या. अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी पालकांनी संमतीपत्र भरून देणे आवश्यक आहे. शाळा विद्यार्थ्यांची आणि पालकांची ओळख पडताळेल. त्यानंतर आहे अपार बद्दल माहिती द्या. शाळांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अपारचे संपूर्ण स्वरूप, महत्त्व समजून सांगावे. अपार आयडीचा उद्देश भारतीय शैक्षणिक प्रणाली अधिक कार्यक्षम व सोपी बनवण्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. अपार आयडी वापराचे मुख्य फायदे पुढीलप्रमाणे आहेत. केंद्रीकृत शैक्षणिक नोंदी. अपारद्वारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक इतिहास, प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती व इतर नोंदी एकाच डिजिटल पद्धतीत ठेवले जातात. त्यामुळे शैक्षणिक नोंदी सहजपणे उपलब्ध होतात व शारीरिक कागदपत्रांची आवश्यकता कमी होते. शाळा किंवा महाविद्यालयातील प्रवेश सोपा होतो. सर्व शैक्षणिक माहिती एकाच अपार आयडी अंतर्गत असल्याने शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सोपी होते. संस्थांना विद्यार्थ्यांच्या प्रमाणित नोंदी सहजपणे उपलब्ध होतात. शासकीय सेवांमध्ये प्रवेश सुधारतो. अपार आयडीला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABC सोबत जोडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये मिळालेल्या क्रेडिट्स वापरता येतात. यामुळे क्रेडिट आधारित शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. सुरक्षित डिजिटल संग्रहण. डिजिलॉकरसह अपारचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षितपणे साठवून ठेवण्याची सुविधा मिळते. त्यामुळे कागदपत्रे गमावण्याचा धोका कमी होतो. विद्यार्थी गळती कमी करणे. सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवून शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात घेणे सोपे होते. हे विद्यार्थ्यांना शिक्षणात सहभागी ठेवण्यात मदत करते. यामुळे अपार आयडी हे एक जीवनभरासाठीचा शैक्षणिक ओळख क्रमांक आहे, ज्यामुळे शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवता येतात. तसेच शिक्षणात अधिक पारदर्शकता येते. संमती मिळवा. शाळांनी पालकांकडून संमतीपत्रे गोळा करून ठेवावीत. पालक शिक्षक सभा संमतीपत्र गोळा झाल्यावर संपवावी. अपार मॉड्यूलवर प्रवेश करा. पालक शिक्षक सभेनंतर शाळेचा UDIS प्लस समन्वयक किंवा वर्ग शिक्षक UDIS प्लस पोर्टलमध्ये लॉग इन करून अपार मॉड्यूलवर जातील. माहिती पडताळा. शाळेतील अधिकारी संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तपशीलवार पडताळणी करतील, जसे की नाव, लिंग, जन्मतारीख, पालकांचे नाव, आधार क्रमांक आणि UDIS प्लस अपार मॉड्यूलद्वारे अपार आयडी तयार करतील. अपार आयडी तयार करा. विद्यार्थी तपशील पडताळल्यानंतर UDIS समन्वयक किंवा वर्ग शिक्षक अपार आयडी तयार करतील. हे आयडी विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकर खात्यात सुरक्षितपणे उपलब्ध होईल. अपार आयडी शेअर करा. अपार आयडी तयार झाल्यानंतर शाळा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हा आयडी द्यावेत. तसेच शाळा ID कार्डवर अपार आयडी क्रमांक नमूद करावेत. त्रुटी हाताळा. विद्यार्थी तपशील पडताळण्यात यशस्वी न झाल्यास किंवा अन्य कोणत्याही त्रुटी आल्यास UDIS पोर्टल शाळेत त्रुटी संदेश दाखवेल. शाळा पालकांना सामान्य सेवा केंद्र अर्थात CSC कडे सुधारणा करण्यासाठी पाठवू शकतात. वरीलप्रमाणे माननीय गट शिक्षणाधिकारी, माननीय मुख्याध्यापक यांना UDIS प्लस संकेतस्थळावरच्या सूचना समजावून सांगावे व मार्गदर्शन करावे. अपार आयडी तयार करताना येणाऱ्या अडचणी आणि पालकांच्या शंकांचे निराकरण
पर्यवेक्षण करून तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। अर्थात हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचं असलं तरी महाराष्ट्रातील सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।